आमच्या वयाला 21 ऑक्टोबरला 59 वर्ष पूर्ण होती। मी प्रचंड समाधानी आहे। याचं कारण मला काय मिळवायचं नाहीये, मला काहीच नको, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आमासी। आम्ही धरी येले तुझे दृढ पाव, सर्वच वाहिले मग कशा उपाव। अशा प्रकारे मी गजानन महाराजांकडे मागणं मागितलेलं आहे की मला प्रतिष्ठा नको, काहीच नको आहे, मला फक्त तुझ्या चरणाची सेवा पाहिजे। आणि त्यामध्ये मला फार आनंद वाटत असतो। आता हातून समाजाची कामं होत असतात। मला वाटतं सगळ्या संतांचं काम हेच असलं पाहिजे की त्यांनी समाजासाठी जगलं पाहिजे। कारण संत म्हणजे समाजाचा एक दीपस्तंभ आहे, एक दीप आहे आणि त्या दीपाचा प्रकाश सगळ्याला सर्वांवर पडला पाहिजे की सर्वांना त्याचा उपयोग झाला पाहिजे। त्यामुळे आमचे जे विविध आम्ही 41 प्रकारच्या सेवा करतो। मरणोत्तर देहदान असेल, अवयवदान असेल, रक्तदान असेल किंवा ब्लड इन नीड सारखी गरज लागेल तिथे रक्त, किंवा ग्लोबल वॉर्मिंग बाबत जागृती करण्याचा वसुंधरा पायी दिंडी असेल, अशा प्रकारच्या ज्या ज्या सेवा आम्ही करतो ह्या सर्व सेवा समाजाला आवश्यक आहे म्हणून करतो। तेव्हा मला पटतं ते की हे असं समाजासाठी केलं पाहिजे। आता प्रश्न पडतो की ह्या अशा सेवा करताना कोट्यावधी रुपयाची गरज लागते, मग हे कुठून आणता वगैरे असा आपल्या मनामध्ये सहज शंका निर्माण होते। लक्षात घ्या की हा जो कारभार आहे हा जनता जनार्दनाचा कारभार आहे। तुम्ही ज्यावेळी समाजासाठी करत असता त्यावेळी समाजच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो। तुम्ही जर प्रामाणिक असाल तर समाज तुमचं कार्य पुढे घेऊन जातो। आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा चालू करतो त्यावेळेला मला ज्यावेळी गाड्या वाढवायच्या, आता 53 गाड्या आहेत, तर गाड्या वाढवायच्या असेल तर मी कुणाकडे पैसे मागत, ज्याला वाटत असेल मी सांगतो की मला गाडी वाढवायची आहे तर कुणाला गाडी द्यायची असेल तर द्या, मग त्यांनी गाडी खरेदी करायची आणि आणून द्यायची। पण टेम्पो ट्रॅव्हलर गाडी जिथे 22 ते 25 लाख रुपये किंमत आहे ती भक्तगण स्वतः घेऊन येतात आणि देतात। पैसे द्यावे तर मी म्हणतो नको मला पैसे कशाला, मला गाडी पाहिजे। तुम्ही गाडी देणार असाल तर चांगली गोष्ट आहे। तर अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही निस्वार्थी सेवा करत असता आणि समाजासाठी करत असता सेवा, तर समाजाचे सगळं करत असतो। आज समाजाचं माझ्या प्रचंड प्रेम आहे, ही माझ्यावर गुरुकृपा आहे असं मी समजतो। विचारात घ्या की आजपर्यंत 152 लोकांनी आपले मरणोत्तर देहदान केलं आणि नातेवाईकांनी मृत्यू झाल्यानंतर तो भक्तगण माझा असेल, शिष्य असेल, ठीक आहे, पण नातेवाईक त्याचे भक्त शिष्य असायला पाहिजेत। पण नातेवाईकांना पण वाटतं की नाही, जगद्गुरूंचं कार्य अतिशय महान आहे आणि आपण ह्या मरणोत्तर देहदान केलं पाहिजे। हीच लोकांच्या खरी प्रेमाची पावती आणि त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आनंदी आहे। आणि जोपर्यंत त्या विधात्याची इच्छा असेल तोपर्यंत मी राहणार आहे, तोपर्यंत समाजासाठी जगत राहणे हे माझं ब्रीद वाक्य आहे, माझं घोषवाक्यच आहे। तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हा संदेश जनसामान्यामध्ये रुजवणे आणि त्याप्रमाणे जनसामान्य कार्य करतोय, हेच माझ्यासाठी फार मोठं काम आहे आणि मी प्रचंड खुश आहे।